मोटो व्लॉगिंगचा आहे, विनय राईड्स म्हणून आहे. हा माझा पहिला स्पॉट होता. तर आता पटकन नाश्ता करून घेतो आणि इथून आपल्याला जायचं आहे. एक तासावरती ते डिस्टन्स आहे. कुठून आलाय? सिंधुदुर्ग कणकवली. कणकवली. आम्ही बेळगाव. बेळगाव. हां. तर आता आम्ही आहे मुलेमकडे. इथून सरळ गेला ना तुम्ही मुलेमला जाता. जो पण ट्रॅव्हलिंग कंटेंट बनवतो ना, मोटो व्लॉगिंग ट्रॅव्हलिंग कंटेंट, तर त्याचं स्ट्रगल हेच आहे की प्रत्येक स्पॉटमध्ये त्याला थोडा टाईम द्यावा लागतो. गोवाची एक खासियत म्हणजे इथले रोड एकदम क्लीन आणि स्वच्छ असे रोड आहेत. तर सुप्रभात सर्वांना. विनय राईड्सच्या माझ्या मोटो व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर महिन्याभरापासून पेंडिंग असलेल्या गोवा टूरला आपण जात आहे. आता सध्या विटू पार केलंय आणि इथून जांभोटी 13 किलोमीटर आणि कणकवली 30 किलोमीटर. तर बेळगावपासून 7:30 वाजता मी राईड चालू केलेली. आता वाजलेत 8 वाजून 5 मिनटं झालेत. मध्ये 5-10 मिनटं कॅमेरा सेट करण्यासाठी माझा टाइम गेला. तर आज मी एकटा नाही जात आहे, माझ्यासोबत अजून एक पार्टनर आहे. तुम्ही गेस करू शकता तर कोण आहे पार्टनर, कमेंट करा मला. नाहीतरी मी जिथं ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबणार आहे ना, तिथं मी सांगेनच की कोण पार्टनर आहे तो जो माझ्याबरोबर आज जात आहे. आणि ही आपली एक 2 दिवसाची ट्रिप असेल, कारण की उद्या आहे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. सो मला सुट्टी असल्यामुळे आज रविवार आणि उद्या सोमवार हे 2 दिवस मी ही ट्रिप करेन. तर ना गोवा बेळगावपासून बरोबर 130 किलोमीटरवरती आहे. तेव्हा माझ्यासमोर एक सोलो रायडर चाललाय ॲक्टिवावरून. ओके, जर तुम्हाला रायडिंग करायला आवडते ना तर तुम्ही कोणाची वाट बघू नका, तुम्ही सोलो सुद्धा जाऊ शकता. आणि असं नाही की तुम्हाला चांगली बाईक पाहिजे. आता माझ्या समोर तुम्ही बघू शकता की स्कूटीवरनं तो प्रवास करते. आणि आता आपण पोचलोय जांभोटीला. खूप गर्दी आहे वरतो आज. भरपूर ट्रॅफिक लागले आता इथं. सो मी एक काम करतो, आता मी माझा कॅमेरा बंद करतो आणि तुम्हाला आता भेटेल मी कणकवलीला. तो तिथं थांबून आपण ब्रेकफास्ट करू. सो ठीक आहे. तर मंडळी नमस्कार, तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आणि मी आता कणकवलीला पोचलो. तर मग असं मी बोललो होतो की माझ्यासमोर अजून एक पार्टनर आहे. तो होता हा अक्षय, मोठा भाऊ अक्षय. तर आता कणकवलीला पोचलो. आता तिथे थांबून नाश्ता करून घेतो. हा माझा पहिला स्पॉट होता. तर आता पटकन नाश्ता करून घेतो आणि इथून आपल्याला जायचं आहे. एक तासावरती ते डिस्टन्स आहे. मी तुम्हाला नंतर सांगेन ते. तर आता बघू नाश्त्यासाठी काय. तर आता मी तिथे थांबलोय ना, तर मी थांबलोय हॉटेल समर्थ या ठिकाणी. हे कणकवली बरोबर कर्नाटक आणि गोवा या बॉर्डरवरती गाव आलं. तर बघूया आता, चला नाश्ता करून घेऊया. फायनली आता माझा नाश्ता करून झाला आहे. आज परत प्लॅनिंग बरोबर 9 वाजता आपण नाश्ता केलो आहे. आता बरोबर 9 वाजलेत. आता मला जायचं आहे इथून 1 तासावरती म्हणजे 32 किलोमीटरवरती एक लोकेशन आहे केरी गावामध्ये. सो तिथं मला जायचं आहे. तिथं एक केरी ब्रिज आहे. सो ते खूप फेमस आहे ब्रिज. खूप असे फोटोग्राफीसाठी खूप असं फेमस ब्रिज आहे ते. सो तिथून मला जायचं आहे 32 किलोमीटरवरती. आता गाडी घेणार आहे अक्षय दादा, हे तिथं थांबलाय, माझी वाट बघतोय तो. तर चला जाऊया. तर फायनली आता आपली परत जर्नी स्टार्ट झाली. तर
अक्षयदादाने आता गाडी घेतली, समोर मॅप पण लावलाय. आता आपली 33 किलोमीटर जर्नी असेल पुढची. केरी फूड ब्रिज, तिथं आपल्याला जायचंय. मान्सून मध्ये खूप असं फेमस लोकेशन आहे ते. एक असं मस्त असं व्ह्यू मिळतो. ब्रिज आहे आणि ब्रिजच्या बाजूनं नारळाची झाडं आहेत आणि खाली ना एक कॅनल गेलाय त्या ब्रिजच्या खाली. तर आपण चोरला घाट कव्हर केलाय. आता क्युरियम या गावी आपण आहे. तर तिथून एक लेफ्ट टर्न आहे जो जातो केरी विलेजला, जिथं आपल्याला जायचं आहे केरी ब्रिज बघायला. हे बघा, हे कॅनल आहे. हे कॅनलच्या समोरूनच आपल्याला जायचं आहे. गोव्याची एक खासियत म्हणजे इथले रोड एकदम क्लीन आणि स्वच्छ असे रोड आहेत आणि तुम्हाला जास्त असे रफ पॅचेस नाही दिसणार इथं गोव्यामध्ये. रोड छोटे छोटे आहेत पण खूप चांगले रोड आहेत. नेम काय आहे याचं? नेम काय चॅनल टाकते? कुठून आहे तुम्ही? बेळगाव. बेळगाव. मी पण बेळगावचं आहे. बेळगावचीच आहे होय, का? बेळगाव. अच्छा. बेळगावमधून कुठे? हिंडलगा. हिंडलगा. होय. नाव काय? मोटो लॉगिंगचं आहे, विनय राईड्स म्हणून आहे. विनय. हां. कसं आलाय? कारणार. हां, तेच कारणार आलंय. ओके. करा सगळ्यांनी करा. ठीक आहे, चला. ओके. थँक्यू. ओके. तर आता फर्स्ट लोकेशन आपलं कव्हर झालंय. आता सेकंड लोकेशनसाठी आपण जातोय तांबडी महादेव टेम्पलला. ते सुरलकडे आलो टेम्पल. तर इथूनच आम्ही मेन रोडपासून वरती आलो होतो. हाच रोड आहे, हाच क्रॉस. आता इथून सरळ जायचं आहे. तर आता तांबडी सुरलाला 1 तास लागेल, म्हणजे 12ला आपण पोहोचू तांबडी सुरलाला. तर तिथं थोडा वेळ जाईल आपला. कंटेंट क्रिएशनचं स्ट्रगल हेच आहे. जो पण ट्रॅव्हलिंग कंटेंट बनवतो ना, मोटो व्लॉगिंग ट्रॅव्हलिंग कंटेंट, तर त्याचं स्ट्रगल हेच आहे की प्रत्येक स्पॉटमध्ये त्याला थोडा टाईम द्यावा लागतो आणि त्याच्यामुळेच आपण एक क्वालिटी कंटेंट प्रिपेअर करतो. आता मी आलोय, सोलो नाही आलो आज माझा भाऊ आहे माझ्याबरोबर. तर तो आता खूप कंटाळला आताच पहिल्या स्पॉटला, कारण की मध्ये मध्ये खूप टाइम जातोय आपला सेटअप करण्यात. त्यामुळे मी प्रिपेअर करतो की कधी सोलो राईड. आता इथं होंडा म्हणून बोर्ड आहे 7 किलोमीटर. या होंडा मार्गे आपल्याला जायचं आहे. इथून लेफ्ट घेऊन गोव्यामध्ये गरमी पण खूप आहे. आपण इथं एक्झॉरच्या जॉकेटमध्ये आहे आणि आत म्हणून एकदम खूप गरम होते आणि घाम पण सुटला आतमधून. जसं बेळगावमधलं कमल बस्ती आहे ना टेम्पल, सेम त्या पद्धतीचंच हे टेम्पल आहे. कदंब घराण्याने हे टेम्पल बांधलं होतं त्या काळी. गोव्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की कदंब घराणे होता आधी. त्यांचेच खूप असे मंदिर आहेत गोव्यामध्ये, त्यापैकी एक तांबडी सुरला. 20 रुपये. किती? 20. एकट्याचे 20 काय दोघांचे? गाडीला 20. 20 ये कोयला बोलता नहीं, डीपीएस बोल के सब लिख के बाद में बोलता है नंबर. और क्या तुम क्या बोलेगा, वो कार्ड कैसा का है वो बोलेगा, तो बोलेगा नहीं. बराबर है. फायदा का पहला ही बोलने का है. कैसे क्या यूपीआई है पहले बोलने का. क्या बोला? हाँ. वो पैसा देने क्या बताए लोग को. हाँ. सब गवर्नमेंट पैसा खाता है. बराबर सब बोलता है. बराबर. हाँ. वो सब फैमिली के
15 लोग लेके आता है। यहाँ से कितना किलोमीटर है? 7 किलोमीटर। 7 किलोमीटर क्या? तर तिथं एंट्री स्पॉटवरती तुम्हाला प्रत्येक व्हेकल 20 रुपये द्यावे लागेल. खाली लावू इथं. कुठे उतर लावतो. पुढे काय म्हणाल की तर लावतो की. अरे ना तुम्ही कुठून आला आता मग अशी? या साईडनं आलेलो इथून आलाय? आपण लय लय किचकट आहे तिकडे. हे पण भेटणार ना. बोर्ड पण इथं आहे पण काय नावं पण माहित नाही आम्हाला. हा? इथं बोर्ड आहे पण नावं पण माहित नाहीत कुठे काय आलं. फोंडाला जायचं का काय कुठे. एकदम आतमध्ये आहेत ना गाव, त्याच्यामुळे लगेच बाहेर आणि नेटवर्क पण नाही. BSNL असून पण नेटवर्क नाही. बरोबर. कुठून आलाय? सिंधुदुर्ग कणकवली. कणकवली. आम्ही बेळगाव. बेळगाव. हां. तर मित्रांनो विषय काय झालाय की मी तांबडी सुर्ला मधून बेटूलच्या दिशेने निघतोय आणि रेंजचा प्रॉब्लेम खूप होतोय. रेंजच नाही इथं मोबाईलला. सो त्याच्यामुळे आम्हाला थांबून थांबून विचारायला लागतंय की कुठे जायचंय. आता आपल्याला फोंड्याला जायचंय. हा रोड फोंड्याला जातो. तर मित्रांनो आता माझं जस्ट जेवण झालं. इथे शांतादुर्ग हॉटेल आहे, तिथं माझं जेवण झालं आता. तर आता आम्ही आहे मुलेमकडे. इथून सरळ गेला ना तुम्ही मुलेमला जाता, तिथूनच अनमोड घाटाला पण तुम्ही जाऊ शकता. तो जातो खानापूर मार्गे बेळगावला रोड. आणि जर तुम्ही इथून गेला ना तर इथून तुम्ही जाता फोंड्याला. हा सरळ रोड गेला फोंड्याला गेलाय. तर आता मला जायचं आहे बेतूलला. बेतूलला एक फोर्ट आहे, बेतूल फोर्ट. तर मला आता ह्या मुलेम मार्गे जाऊन राईड घ्यायचा आहे खाली. तो आता वाजले बरोबर 3. तर आता बेतूलकडे आपण 4:30पर्यंत पोहोचू. बेतूल गावाकडेच ना बेतूल फोर्ट आहे आणि बेतूल बीच पण आहे तिथं. सो या बेतूल फोर्टचा इतिहास म्हटलं ना की हा जो किल्ला आहे ना तो शिवाजी महाराजांच्या आदेशानुसारच बांधला गेला होता. तेथील एक मराठा प्रशासकाने हा किल्ला बांधला होता 1679 साली. म्हणजे 1679ला हा गड बांधण्यासाठी घेतला होता आणि 1680ला हा गड बांधून पूर्ण झाला. हे मॅपवरचे इंग्लिश नावं आणि तिकडच्या लोकल नावामध्ये खूपच फरक आहे. जसं आता आपण जिथं जातोय ना सर्व डॅम, तर मॅपमध्ये सर्व डॅम असं आहे पण तिथले लोकल आहेत ना ते सर्व डॅमला सवळी डॅम असं म्हणतात. मी चुकलो असेल कदाचित कारण की प्रोनाऊन्सिएशनमध्ये खूप फरक पडतो मराठी आणि कोकणी. तर मी सध्या आहे बेतूल किल्ल्याकडे. तर वरती बघू शकता तर बेतूल किल्ला आहे. तर तो तुम्ही बघू शकताय आणि वरती झेंडा आहे. आणि मी जिथं थांबलोय ना तर इथं ना इथून आला आहे अरबी समुद्र आणि ती आहे ताल नदी. या दोघांचं इथं संगम झालं आहे. तर मला ना आता वरती जायचं आहे. तिथं मी पाठीमागे गाडी पार्क करतो आणि वरती जाऊया आता.
तर मित्रांनो मी आता आजच्या चौथ्या लोकेशनवरती आलो आहे. मागचं लोकेशन होतं बेटूल फोर्ट. तिथून एक 3 किलोमीटर डिस्टन्सवरती एक सनसेट पॉईंट आहे बेटूलचा. सो मी तिथे एन्जॉय करतो आहे, तुम्ही पण करा. मी इथं सिनेमॅटिक शूट तुम्हाला देईनच पुढे. सो एन्जॉय. तर इथं आपला सनसेट एन्जॉय करून झाला आहे. आता बेटूलमधून आपल्याला जायचं आहे पणजीमला. तर तिथं आपल्याला रूम बुक करायला लागेल. सो आता इथून पणजी दाखवते 54 किलोमीटर, म्हणजे 1 तास लागेल आपल्याला इथून जाण्यासाठी. सो आत्ता किती वाजले? हां 6:30. तर आत्ता 6:30 वाजलेत. आम्ही 7:30-8पर्यंत पणजीमला पोचू. तर आत्ता बरोबर 7:30 वाजलेत आणि आम्ही पणजीकडे चाललो आहे. अजून अर्धा तासावरती पणजी आहे. रविवार आणि सोमवार सुट्टी असल्यामुळे खूप ट्रॅफिक आहे गोव्यामध्ये. तर मित्रांनो विषय असा झाला आहे की पणजीला येऊन आम्हाला अर्धा तास झाला आहे आणि अजून आपण रूम शोधतोय. 8:30ला इथं पोचलो होतो पणजीला. आत्ता वाजले बरोबर 9 आणि अजून आपल्याला रूम भेटत नाही. आता माझा दादा गेला आहे, त्याला घेऊन एजंटच होता तो इथं आपल्याला भेटला होता. तो त्यांनी रूम कन्फर्म करण्यासाठी गेलेत. डोरमेट्री रूम्स आहेत वाटतं. तो आता लास्ट ऑप्शन तोच आहे डोरमेट्री. पर बेड 700 असे चार्जेस आहेत त्याचे. आधी प्लॅन होता की साऊथला राहायचं होतं, पण अचानक प्लॅन चेंज झाल्यामुळे पणजीला यायला लागलं. सो त्याच्यामुळे रूम काही बुक केलं नव्हतं आणि आता परिस्थिती अशी झाली की कोणती पण रूम सोडाच एक रूम मिळणं मुश्किल आहे.